हरिओम. नारद भक्तिसूत्र योगदासांचे प्रवचन. अनुवाक 7. भक्ती म्हणजे शून्यानुभूती. सूत्र क्रमांक 55. तत्प्राप्य तदैव अवलोकयति, तदैव शृणोति, तदेव भाषयति, तदेव चिंतयति. परमप्रेमरूपा भक्ती प्राप्त झाल्यावर भक्त त्यालाच सर्वत्र पाहतो, त्यालाच सर्वत्र ऐकतो, केवळ त्याच्याच विषयी भाष्य करतो, सदा सर्वदा त्याचेच चिंतन करतो. परमप्रेमरूपा भक्ती प्राप्त झाली की भक्ताला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्व चराचर सृष्टीमध्ये सर्वत्र असलेला भगवंत दिसू लागतो. त्याला एका भगवंताखेरीज अन्य काहीही दृष्टीस पडत नाही, उमजत नाही, ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही. त्याला मनात आणि जनात फक्त परमात्माच परमात्मा भरलेला दर्शन देऊ लागतो. स्पर्श करील तेथे त्याला केवळ परमात्म्याचाच वास आणि निवास जाणवतो. वस्तूत असलेला जडपणा एका बाजूला होतो आणि आत असलेले ते परमतत्व भक्ताला दर्शन देते. भक्त त्या वस्तूत केवळ त्या परमात्म्याचेच दर्शन घेतो. गणपतीचे मखर केलेले असते, ती केवळ सजावट असते. त्यात गणपतीची मूर्ती ठेवलेली असते. मखरात गुंतून जायचे नसते, त्यातील मूर्तीचे दर्शन घ्यायचे असते. पुस्तकाचे मुखपृष्ठात आणि वेष्टनात गुंतून जायचे नसते, पुस्तकातील मजकूर वाचून त्याचा रसास्वाद घ्यायचा असतो. भक्त आपल्या मनचक्षुसमोर मखर दूर करून त्या मूर्तीचेच दर्शन घेतो. भक्त या दर्शनाबद्दलच बोलतो. भक्त पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल बोलत नाही, तो आतील मजकुराबद्दल बोलतो, त्याचा आनंद घेतो. कौरव पांडवांना जेव्हा गुरुवर्य द्रोणाचार्य धनुर्विद्या शिकवत होते, त्यावेळी एक दिवस त्यांनी एका झाडाला एक लाकडाचा पोपट बांधून ठेवला. सर्व कौरव पांडवांना त्यांनी त्या लाकडी पोपटाच्या डोळ्यावर धनुष्याला बाण लावून नेम धरायला सांगितले. अर्जुन सोडून सर्वांना ते झाड, त्याची पाने, फुले, फळे, झाडावरील इतर पक्षी वगैरे सर्व काही दिसत होते. फक्त अर्जुनाला हे सर्व काही दिसत नव्हते, त्याला केवळ त्या लाकडी पोपटाचाच डोळा तेवढाच दिसत होता. परमप्रेमरूपा भक्ती प्राप्त झाल्यावर भक्त त्यालाच सर्वत्र पाहतो. भक्त एका परमात्म्याखेरीज इतर काहीही पाहू शकत नाही, कारण या विश्वात एका परमात्म्याव्यतिरिक्त इतर काहीही नाही हे त्याने अनुभवलेले असते. तो प्रत्येक वस्तूत केवळ परमात्माच पाहतो, कारण त्यात परमात्म्याखेरीज इतर काही नसतेच. त्याला व्यक्तिव्यक्तीत भेद जाणवत नाही. सर्व त्या परमात्म्याचीच लेकुरे आहेत हे त्याला उमजलेले असते. प्रत्येक व्यक्तीतील, प्रत्येक वस्तूतील परमात्मा भक्त जाणतो आणि त्याला तो वंदन करतो. त्याला अहंकार नसतो, अहमन्यता नसते. कावीळ झाल्यावर जसे सर्वत्र पिवळे दिसू लागते, तसे भक्ताला परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सर्वत्र परमात्मा दर्शन होत असते. हे विश्व चैतन्यमय आहे, तेच एकमेव चैतन्य सजीव निर्जीव अशा सर्वात भरलेले आहे. भक्त त्याचीच भक्ती करतो, त्याच्यावरच प्रेम करतो. जेथे परमात्म्याचे बोलणे चालू असेल तेथेच भक्त थांबतो. इतर विषय तो ऐकण्याचेही टाळतो, कारण असे बोलणे ऐकत राहणे हा वेळेचा अपव्यय आहे असे त्याला वाटते. परमात्म्याशिवाय बोलणे हे केवळ काल्पनिक बोलणे आहे असे भक्ताला वाटते, कारण परमात्म्याशिवाय अन्य काहीही नाही. याचा अर्थ त्याच्या व्यतिरिक्त बोलणे हे अवास्तव बोलणे होय. वास्तव एकमेवाद्वितीय आहे आणि ते म्हणजे परमात्मा. मग याचा अर्थ इतर विषय बोलणे ऐकणे हा कल्पनाविलास होय. अशा अस्तित्वात नसलेल्या विषयी बोलून आपला भक्तीचा अमूल्य वेळ वाया घालविण्यापेक्षा प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या त्या परमात्म्याबद्दलच बोललेले आणि ऐकलेले बरे. त्यामुळे भक्त इतर कोणत्याच विषयावर बोलत नाही, कारण इतर विषयांबद्दल बोलणे म्हणजे जीवनातील, आयुष्यातील अति मोलाचे क्षण वाया घालविणे होय असे भक्ताला वाटते. असे इतर विषयी बोलणे हे निरर्थक आहे असे त्याला वाटते.
परमप्रेमरूपा भक्ती प्राप्त झाल्यावर भक्त परमात्म्याला सर्वत्र पाहतो, त्याला सर्वत्र ऐकतो, केवळ त्याच्याच विषयी भाष्य करतो आणि त्यामुळे स्वाभाविकच सदा सर्वदा त्याचेच चिंतन करतो. भक्ताच्या नसानसात, श्वासाश्वासात, रक्तात भक्ती भिनते आणि परमात्मा संचारतो. जसे एका बाजूला आपोआप अव्याहत श्वसन चालू असते, त्यासाठी मुद्दामून असे काही केले जात नाही, तसेच भक्ताच्या मनात केवळ त्या परमात्म्याचेच चिंतन उत्स्फूर्तपणे चालू असते. पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये परमात्म्याला वाहून घेतल्यामुळे स्वाभाविकच इतर कोणताच विषय ग्रहण केला जात नाही. त्यामुळे बुद्धीला परमात्म्याशिवाय इतर काहीही विषय राहत नाही. त्यामुळे स्वाभाविकच चित्तही परमात्म्यालाच वाहिले जाते. चित्तात केवळ परमात्म्याचे चिंतन चालू असते. चित्तात हृदयवीणेवर सतत परमात्माच झंकारत असतो. परमप्रेमरूपा भक्ताला ही सृष्टी म्हणजे परमात्म्याने मांडलेला एक सारीपाट वाटतो. त्यावर परमात्म्या सोंगट्यांचा डाव खेळतोय असे त्याला वाटते. त्याला ही सृष्टी म्हणजे एक रंगभूमी असल्यासारखी वाटते. त्यावर परमात्मा सृष्टीलीलेचा खेळ करून दाखवतोय असे वाटते. झाडे ऋषीमुनींप्रमाणे ध्यानस्थ असून ती परमात्म्यात समाधिस्थ झाली आहेत असे त्याला वाटते. वृक्ष, लता पल्लवी पसरून, पाना फुलांनी फळांनी बहरून त्यांच्या ऋतुगणिक वैचित्र्यपूर्ण रंगांनी सृष्टी नटवत आहेत असे त्याला वाटते. तो त्यांच्यासमोर नतमस्तक होतो, त्यांची पूजा आरंभितो. पावसाळ्यात निसर्ग तर हिरवागार शालू परिधान करून त्याला नटलेला दिसतो. निसर्गाची टवटवी भक्ताला पुलकित करते. पर्जन्य धारांच्या माध्यमातून परमात्म्याच्या स्पर्शाने निसर्गाच्या अंगावर रोमांच आल्यामुळे गवत टरारून ताठ झाल्यासारखे भक्ताला वाटते. ओढे, नाले, नद्या धावताना सागराच्या ओढीने त्याच्याकडे आकर्षित झाल्यासारख्या वाटतात. त्यामुळे भक्त अनाहत नाद, ओंकार करू लागतो. हरिओम.